तुझ्या फिरतीचा इंचू मला चावला. काय काका कसा होता पिक्चर? काय तो सिनेमा तुला माहितीये शकू? सांगा. सिनेमा म्हणजे काय आहे माहितीये? सिनेमा म्हणजे हे तुला कशाला सांगू मी? काम कर गपचूप चल. तेच करून राहिले. पाय वर घ्या. वर घ्या म्हणलं ना. सुखानं चहा कधी पिऊ देणार नाही मला. ठीक आहे लवकर कर. आता किती वेळा आयदांतरी राहू असा? रा जरा. इथं केवढा कचरा आहे बघा तो. एक मिनिट 1 मिनिट. ऐक काय झालं? हे काय? बाटली आणि बूच. मला कोणी सांगू शकेल हे काय आहे? बाटली आणि बूच मला समजत नाही म्हणून तुला विचारत नाही. हे आलं कसं इथे? आपल्या घरात कोणी थंड पेय घेत नाही. बाटली आणि बूच कसं आलं? झाली उजाडली सकाळ. आता तर कुठे माझ्या डोक्यामध्ये प्रकाश पडायला लागलाय. ही बाटली आणि बूच आपल्या घरात आलं कसं? निघाले गुप्तहेर मोहिमेवर. अहो कसली बाटली आणि कसलं बूच घेऊन बसलात? शकू ते सगळं फेकून दे बरं कचऱ्यात. हा पुरावा आहे पुरावा. तोच पुरायला चालले मी. पुरायला निघते. एखादा माणूस असताना तर दिवाळीच्या आधीची साफसफाई करायला मदत केली असती त्यांनी. पण हे झालं यांचे संशय नुसते सुरू. आणि आता रोग त्या बिचाऱ्या मुलांवर असेल. म्हणा म्हणा ना त्या मुलांनीच आणल्या असतील बाटल्या. म्हणा म्हणा. बघ मी काय म्हणतो त्याआधी ऐकून घे. मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये आणि माझी समजूत घालण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका. काहीतरी गडबड दिसते. शोधून काढायलाच हवं. जय जय उठा आता. आज रविवार नाहीये. वेळेवर पोहोचायचं नाही का ऑफिसला? पोहोचू ना. असं कसं पोहोचू? उठा आता लवकर. हलू नकोस. काय झालंय? तुला माहित नाही. सकाळ सकाळ चांगल्या गोष्टी डोळ्यात सामावून घेण्याची क्षमता जास्त असते. हो का? आता हे रोमॅन्टिक जनरल नॉलेज बाजूला ठेवा आणि चला उठा लवकर. अदिती सॉरी. का? मी तुला बर्थडेला काहीच नाही देऊ शकलो. जय बघ ना म्हणजे मी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं पण तेही धड सक्सेसफुल नाही झालं. हो पण त्यात तुझा काहीही दोष नाहीये हे मला माहिती. तुला कसं माहितीये? काकूंनी सांगितलं. हो आणि जे काही झालं त्याला जबाबदार मी सुद्धा आहे ना. ऑफिसच्या लोकांना हो म्हणून घरी बोलवलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं. हो पण आता ते सगळं जाऊ दे. मला वाईट याचं वाटतंय की त्या तांगड्यांमुळे मला काल अण्णांशी नीट बोलता आलं नाही. वहिनीचा फोन येत होता आणि मी घेतलाच नाही. तेव्हा नाही बोलता आलं तर आत्ता बोलूया ना. कालच्या शुभेच्छा आज दिल्या म्हणून त्या शिळ्या होत नाही. शुभेच्छांना कधीच एक्सपायरी डेट नसते. चल पटकन लाव फोन. अरे आज आठवण झाली का आमची? अगं नाही वहिनी त्याचं असं झालं होतं की मी नाही नाही अरे कारण काय असतीलच तुमच्याकडे. पण अण्णांना शुभेच्छा द्यायच्या होत्या ना. कोण आहे? तुमचा धाकटा मुलगा आणि लाडकी सून जिने काल तुमचा फोन उचलला नाही ना ती. जय अरे आदितीला दे ना जरा फोन. हा हॅलो या बोला. अण्णा अदिती कशी
कशी आहेस बाळा? अगं काल तुम्हाला फोन लावायचा बराच प्रयत्न केला, लागत नव्हता. कामात बिझी असाल बहुतेक. हो. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि काय? आणि कधीतरी विरारला येत चला. विरार काही फार लांब नाहीये. तुम्हाला खूप दिवसात भेटलो नाहीये ना, त्यामुळे तुम्ही खूप लांब गेल्यासारखे वाटायला लागला आहात. अण्णा, या दिवाळीला मी आणि जय येऊ विरारला. तुम्ही नका काळजी करू. आणि जयला सांग त्याची आठवण काढत होतो म्हणून. हो, सांगते. ठेवू फोन? कळलं मला काय म्हणाले असतील अण्णा ते. या महिन्यात पगार होईल आपला, काही ना काही घेऊन जाऊयात विरारला. प्रश्नच येत नाही. चल आता उठ, मी तुझ्या चहाचं बघते. आदिती, थोडक्यात वाचलाय तुम्ही. हे कुठे सापडलं? झाडू मारताना सोफ्याच्या खालून बाहेर आलं आणि डायरेक्ट काकाच्या पायाखाली. अरे देवा. अगं काळजी करू नकोस, आम्ही आहोत ना. आधी मला बी लई टेन्शन यायचं, पण ह्यांच्याकडनं शिकले ना, आता नाही येत टेन्शन. आज उठायला उशीर झाला वाटतं. काल बाईसाहेबांचा वाढदिवस साजरा करायचा होता ना. काय ग, तुम्हाला दिवाळीची सुट्टी असते ना? हो असते ना, पण एखाद दिवसच असते. ठीक आहे, एखादा दिवस तर एखादा दिवस, पण ह्या वेळेला दिवाळीला घरात 4 माणसं असतील ना. दरवर्षी यांच्या घरात कंदील लागतो, पण त्या लागतात, रांगोळी काढली जाते, पण घरात माणसं नसतात. पण आता तुम्ही दोघं आहात ना, बघ काकूंचा उत्साह फटाक्यांपेक्षा जास्त असेल. मदत करशील ना ग? म्हणजे काय, नक्की. पण काकू, मला फारसं येत नाही. हा अगं मग मी कशाला आहे. बर, आता दिवाळीच्या गप्पा बाज झाल्या. तुमचे डबे भरून ठेवलेत, तू चहा घे आणि जयसाठी घेऊन जा. काय ग, एवढा वेळ? जय, आपण थोडक्यात वाचलोय माहितीये तुला. काकांना खुर्चीखाली बाटल्या आणि बूट सापडले. काय? काकूंनी आत्तापुरतं सावरून घेतलंय, पण काही सांगता येत नाही. आपल्याला निघण्याआधी ना अख्खी रूम चेक करून घ्यावी लागेल. काकांना ऑलरेडी संशय आलाय, कधी येऊन रूमची झडती घेऊ शकतात. हा, नको काळजी करूस, त्यांना एकही पुरावा सापडणार नाही. तू चहा घे. हे ना असं होतं नेहमी, सतत काही ना काहीतरी लक्षात ठेवा, काही ना काहीतरी चेक करत राहा. हे लक्षात ठेवा, ते लक्षात ठेवा. कोणाला आदिती शांत हो आणि काळजी करणं थांबव. हे बघ, अगदीच वेळ आली ना तर मी काकांना सांगून टाकेन की हो केली बाबा आम्ही पार्टी. जय, तू जरा शांत हो ना पण, आणि काळजी करू नकोस. कारण तू खूप काळजी करायला लागलीस ना की तुझ्या चेहऱ्यावरचं हसू गायब होतं, आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं की तू छान नाही दिसत. कळली, तुझ्या हसण्याची फिलॉसॉफी कळली. आता चहा झाला असेल तर निघूया. हो चला, बराच उशीर झाला. हो ना. आणि ऑफिसमध्ये तुझ्या मैत्रिणी मिस रजनी, जुई, नैना व्याकुळ होऊन तुझी वाट बघत असतील नाही का? हो रे, चला चला लवकर जाऊ. जय, काय करतेस? कोणालाही वाट बघायला लावणं चुकीची गोष्ट आहे. जय, मी तुझ्याबद्दल बोलतो. मी उशिरा उठल्यामुळे उशीर झालाय ना मिस अदिती. सॉरी, मिसेस अदिती. मैदा 1 किलो आणि खसखस आणि डिंक ते बी लिवा. ते कशाला? आणि ही समधी माप आहेत ना, ती दुप्पट लिवा. अगं पण कशाला? दिवाळी तुमचीच आहे, आमची नाही.
अगं पण तुला दरवर्षीप्रमाणे बोनस दिलाय ना, मग त्यानं काय होतं? प्रश्न पैशाचा नाही. मला ना यंदा तुम्ही ज्या दुकानातून सामान मागवता ना तिथूनच सामान मागवायचंय. दर वेळेला ठरवते तुमच्यासारखा फराळ व्हायला पाहिजे, पण मला काय जमतच नाही बघा. मग घोळ लक्षात आला, ठरवलं तुम्ही ज्या दुकानातून सामान मागवता ना तिथूनच सामान मागवायचं. अगं मी काय परदेशातनं सामान मागवते का? सामानाने काय फरक पडतो? दरवर्षी मी तुला शिकवते आणि दरवर्षी तू सगळं बिघडवून टाकतेस. तुझे शंकरपाळे त्यांनी दात तुटतात, पण शंकरपाळे नाही. आणि चकल्या रबरासारखे कशा होतात मला कधी कळतच नाही. असू दे असू दे, तुम्ही दुकानातून सामान मागवा. तुम्हाला तुमच्यासारखाच फराळ करून दाखवते आणि माझ्या पगारातून पैसे कापा. काकू आम्ही येतो. काकू अरे ती योगा आणि मेडिटेशनची सीडी लावत असतील. माझ्या घरात मी लावू शकतो ना. हो मग काकू संध्याकाळी काही येताना आणायचं असेल तर सांगा, आम्ही येतो. कभी जमी कधी नभी संपते अंतर झोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते ठोक्यात. टिक टिक वाजते डोक्यात, धडधड वाढते. बाय काय काय चाललंय काय? माझी मेडिटेशनची आणि योगाची सीडी कुठं आहे? आम्ही येतो. हे काय? ही सीडी कोणी बदलली? बोला, काहीतरी लपवताय तुम्ही माझ्यापासून. कालपासून विचार करतोय, आपला श्रेयस जेव्हा आपल्या घरामध्ये मित्रांबरोबर पार्टी करून जायचा ना, त्यावेळेला घरामध्ये एक वेगळाच वास दरवत राहायचा, वेगळाच रंग यायचा. आणि कालपासून मी तेच वातावरण अनुभवतोय. काल तुम्हाला अचानक सिनेमा बघायची हुक्की काय येते, आपल्या टेबलवर तो केक काय येतो, आणि आता हे गाणं. काल आपल्या घरात काय झालं सांगा? काय झालं आपल्या घरात? काय काय लपवताय काय तुम्ही माझ्यापासून? नाही, तुम्ही हे असं नाही सांगणार. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत या घरात काय घडलं हे तुम्ही मला सांगत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलणार नाही. बिझी आहेस खूप? जय, तुझा चेहरा कालच्या पार्टीनंतर विशेष खुललाय रे. मला माहितीये का ते. म्हणजे मला कळलं नाही. अरे काल खास तुझ्यासाठी कोणीतरी गाणं गायलं ना, म्हणून.
मी बोलतेय तुझ्याशी आत्ता, पण मी खरं तर बोलणार नव्हते आज. फिल्मचं राहू दे, पण तू घरी सोडायलाही नाही आलास रे. पण काय करणार, तुझ्याशी बोलल्याशिवाय राहवतही नाही ना. एनिवे, पार्टी मस्त झाली ना कालची. हो. येस, आय मस्ट से आदिती, यू आर अ व्हेरी गुड होस्ट. पण आता असली पार्टी परत आम्हाला मिळावी म्हणून पुढच्या वर्षी तुझ्या वाढदिवसाची वाट बघायला लावू नकोस. हा, काहीतरी चांगलं काम कर आणि आम्हाला सतत अशा सक्सेस पार्टीज दे. हे पण खरंच कालपासून इतकं मस्त फ्रेश वाटतंय ना, आज काम करताना सुद्धा इतका उत्साह आलाय म्हणून सांगू. हो ना नंदिनी? काय बघताय काय असे? नाही ना, आज सूर्य पश्चिमेला नाही उगवला ना. जा जरा बघून ये. बघायची तरी गरज आहे का? आय एम शुअर सूर्य चुकीच्या दिशेला उगवलाय. तिलू, तू चक्क नंदिनी मॅडमशी प्रेमाने बोलतेस? पुरे. हो. हे पण खरंच काल आपण सगळेजण किती असे एकत्र होतो ना. म्हणजे एकत्र तसे आपण रोजच असतो ग, प्रत्येक जण आपापल्या कामात. पण काल काहीतरी वेगळंच होतं. ऑफिस मधले कलिग्स ऑफिस बाहेर एकमेकांचे मस्त फ्रेंड्स होऊ शकतात हे मला काल जाणवलं. मला ना एकदम असं फॅमिली फील येत होतं ग. गुड. अच्छा, म्हणजे आता आम्ही फ्रेंड्स नाही आहोत असंच ना? तसं नाही ग, आपण आता नुसते असे पार्टी पुरते बाय द वे फ्रेंड्स. आणि नंदिनी मॅडम बेस्ट फ्रेंड ना टिलू? नक्का ग, नक्का उगाच छळू तिला. बोलते ना ती आता मन मोकळेपणानं, मग बोलू द्या की. बाद झाली थट्टा. अगं झालंय माझं बोलून. मला इतकंच म्हणायचं होतं की आज मला एकदम फ्रेश वाटतंय. काल माझं मन मोकळं केलं तुझ्याजवळ नंदिनी, आणि तू माझं ऐकून घेतलंस त्याबद्दल थँक्स. ए वेडाबाई, थँक्स काय? आणि वाटलं ना बरं मग? तू ना उगाच मनात साठवून ठेवतेस सगळं. असं आतल्यात कुठनं बरं नव्हे. मन मोकळं करावं. हे बघ, आणि मी तुझ्या मोठ्या बहिणीसारखी आहे. कधीही तुला बोलावंच वाटलं, अगदी अर्ध्या रात्री सुद्धा, तरी मला लगेच कॉल करायचा. नक्की. ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो. हॅलो नंदिनी ताई, मी तिलोत्तमा बोलतीये. अगं तिलोत्तमा, बोल ग. तुमच्याशी बोलून इतकं बरं वाटलं म्हणून सांगू. वर्षानुवर्ष सर्दीने चोंदलेलं नाक एकदम मोकळं व्हावं तसं वाटतंय. अगं काळजी करू नकोस ग तिलोत्तमा. हे बघ, मी तुझं नाक यापुढे कधीही चोंदू देणार नाही. हा, नका ग, नका नका ग चेष्टा करू अशी. नॉनसेन्स. काही बोलतात नकली. अगं रजनी, कालच्या पार्टीची धुंदी उतरली असेल तर जरा कामाला सुरुवात करा.
नवरे द्या मी टाकते. बऱ्याच दिवसात माकड काढलेलं नाहीये ना. तुम्हाला खरंच आवडलं ना माझं गाणं? हो, चांगली गात असतो.